नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, काय नमो शेतकरी योजनेतून खरोखरच 6 लाख शेतकरी काय अपात्र झाले आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे की नाही याबाबत सविस्तर चर्चा आपण व्हिडिओमध्ये करूया। तर चला बघूया व्हिडिओ। मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या एका प्रश्नामुळे चिंतित आहेत की नमो शेतकरीचा पुढचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा येणार। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेतून 6 लाख शेतकरी हे नावे वगळण्यात आली असल्याची बातमी जोर धरून लागली आहेत। या बातम्यांमुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले असून 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे। आता नमो शेतकरी योजना म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया। महाराष्ट्र सरकारकडून राबवल्या जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेला पूरक अशी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पीएम किसानच्या 6,000 रुपयासह एकूण शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडतात। शेतकरी मित्रांनो, आता खरंच 6 लाख शेतकरी वगळले गेले आहेत का हे बघूया। अलीकडे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरण झाला, त्यावेळी ई-केवायसी, आधार लिंक, जमीन नोंदी कारणामुळे अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली गेली होती। याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेत बाबत 6 लाख शेतकरी अपात्र ठरले गेले अशी चर्चा सुरू आहे। मात्र संबंधित शासकीय विभागाने ही माहिती अधिकृतपणे फेटाळली आहे। आम्ही कोणालाही सामूहिकपणे वेगवेगळे नाही असे स्पष्ट करण्यात सुद्धा आलेले आहे। तरीही शेतकऱ्यांनी काळजी का घ्यावी? जरी 6 लाख शेतकरी वगळल्याची अफवा असली तरीही त्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, त्यांनी ई-केवायसी झालेली नाही, आधार लिंक आणि अशा शेतकऱ्यांना हप्ता अडू शकतो। म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःचा स्टेटस ऑनलाईन तपासणं फार महत्त्वाचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता मिळणार की नाही त्यासाठी म्हणजे तुमचं जे स्टेटस असतो तो कसा तपासायचा ते बघूया। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी testdbdy.maha.it.government.in या अधिकृत वेबसाईटवर जा। त्यानंतर नंबर 2 मध्ये बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। नंबर 3 तुमचा मोबाईल नंबर, रजिस्टर नंबर, त्यानंतर आधार नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा कोड भरा, त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP व्हेरिफिकेशन करा। स्क्रीनवर लगेच कळेल तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे की नाही। आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनतो, पण केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपली कागदपत्रे अपडेट ठेवणं, स्टेटस तपासणं आणि वेळेत दुरुस्ती करणं हेही तितकंच गरजेचं आहे। जर तुमचा हप्ता अडला नसेल तर घाबरू नका, थोडी जागरूकता ठेवल्यास तुमच्या हक्काचा पैसा तुम्हाला नक्की मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जो हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आहे, हा शेतकरी मित्रांनो त्यासाठी 15 दिवस सुद्धा लागू शकतात बँक खात्यामध्ये यायसाठी, 1 महिना सुद्धा लागू शकता आणि आला तर उद्या किंवा परवाच हा थेट तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाचा हप्ता हा येणार आहे। त्यासाठी चिंता करण्याची कोणतीच बाब नाही। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।